मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3. सर्वप्रथम सुनील भोये या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सर्व शिक्षक मित्रांना सर्वप्रथम नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 2025-26 याबाबत ऑनलाईन नोंदणी कशी करावी, रजिस्ट्रेशन कसं करावं, यामध्ये आपण पुराव्यादाखल फोटो किती KB पर्यंत टाकायचे आहेत, त्याचबरोबर पुढच्या प्रत्येक मुद्द्याबद्दल संक्षिप्त माहिती कशा प्रकारे लिहावी, या सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम सुनील भोये या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करूया. क्रोम ब्राउझरमध्ये education.सरल पोर्टलची जी वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in ही आपण ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर या मेनू बारच्या खालच्या बाजूस एक हायलाइट किंवा ब्लिंक होणारी एक साईट दिसत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 3 2025-26 विभागीय लिंकच्या बरोबर खाली असलेली ही, याला आपण टच करूया. टच केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 2025-26 याच मेनूबारवर पुढच्या बाजूस लॉगिनच्या वरच्या बाजूला वेळापत्रक आणि वापरकर्ता मार्गदर्शक म्हणजे युजर मॅन्युअल आपल्याला या ठिकाणी आहे. आपण वेळापत्रक पाहून घेऊया. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचं हे पत्र असून विषय आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 3 सन 2025-26 राबवण्याबाबत. या पत्रामध्ये आपल्याला खालच्या बाजूस तिसऱ्या पानावर वेळापत्रक दिलेलं आहे. शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याचा दिनांक आहे सोमवार दिनांक 1/12/2025 ते शुक्रवार दिनांक 19/12/2025 पर्यंत आपण शाळा स्तरावर ही सर्व माहिती आपल्याला अपलोड करून फायनलाइज करायची आहे. तर केंद्र स्तरावर 20/12/2025 ते 9/1/2026 पर्यंत ही माहिती प्रत्येक शाळेनं भरलेल्या माहितीचं मूल्यमापन करायचं आहे. अशा प्रकारचं हे ऑनलाईन करण्याचं वेळापत्रक आहे. या मध्ये सर्व शाळांचं मूल्यांकन होणार आहे, त्यामुळे सर्व शाळांनी ही माहिती अपलोड करणं, माहिती भरणं अपेक्षित आहे. आपण परत येऊया आणि लॉग इन करून घेऊया. युजर आय डी म्हणजे UDIS नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊया आणि शेवटी खाली कॅप्चा टाकायचा आहे. आणि लॉग इन म्हणूया. लॉग इन झाल्यानंतर समोर वेलकम, युजर आय डी, UDIS नंबर, ID, रोल आणि हेडमास्टरचं नाव या ठिकाणी येतं. तर या मेनू बारवर वेलकम आणि दुसरी टॅब आहे माझी शाळा सुंदर शाळा, अशा प्रकारची टॅब या ठिकाणी दिलेली आहे. आपण त्या टॅबला क्लिक करणार आहोत. समोर काही सूचना आलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 इथेच एक सूचना आलेली आहे. प्लीज व्हेरीफाय द अपलोडेड PDF and field remark for all activities before clicking on the finalize button. आपल्याला PDF अपलोड करायची आहे आणि अपलोड केल्यानंतर पुढच्या बाजूला या ठिकाणी आपण दाखवतो इथे PDF अपलोड करायची आहे आणि पुढे 1000 अक्षरामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. याशिवायच खाली काही महत्त्वाचे नोट्स दिलेले आहेत. एक, द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट ABC. हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3चे एकूण 3 भाग आहेत. ABC मध्ये 2 नंबरचा मुद्दा आहे. यामध्ये आपल्याला डॉट, कॉमा आणि डॅश एवढेच
आपल्याला अलाउड आहेत, इतर कोणतेही अलाउड नाहीत. 3 आहे. प्रथम आपण ए फिल करणार आहात, सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करून पुढच्या आपण बी कडे जाणार आहात. 4 अपलोड सिंगल PDF फाईल ओनली फॉर ऑल सब्जेक्ट. सर्व विषयाचे आपण एकत्र एक PDF न करता प्रत्येक मुद्द्यानुसार एक PDF करून आपल्याला अपलोड करायची आहे आणि तीही 2 KB मध्ये करायची आहे. आपण पार्ट ए सिरियल नंबर 2.1, पार्ट बी सिरियल नंबर 1.2 आपला योग्य PDF अपलोड करत असताना योग्य ती PDF आपण अपलोड करायची आहे. 6 नंबर प्लीज सेव्ह ऑल 3 पार्ट्स. तुम्ही तिन्हीच्या तिन्ही पार्ट आपण सेव्ह करायचे आहेत, पडताळणी करायची आहे आणि त्यानंतरच फायनलाइज करण्याच्या अगोदर सर्व गोष्टींची व्हेरीफाय करायचं आहे आणि नंतरच फायनलाइज करायचं आहे. 7 नो चेंजेस कॅन बी मेड वन्स द डाटा इज फायनलाइज्ड. एकदा जर का डाटा फायनलाइज झाला तर पुन्हा आपल्याला हा डाटा पुन्हा बदल काही करता येणार नाही. अशा प्रकारच्या या सूचना आहेत. यामध्ये सुद्धा पुन्हा या उजव्या कोपऱ्यामध्ये युजर मॅन्युअल आणि संबंधित शासन निर्णयाला आपण टच करून आपण मॅन्युअल आणि शासन निर्णय या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो. या ठिकाणी पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी, या ठिकाणी पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी दिसत आहेत. पार्ट ए म्हणजे पायाभूत सुविधा, जे की 38 गुण आहेत यामध्ये. पार्ट बी म्हणजे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, यामध्ये 101 गुण आहेत. आणि पार्ट सी मध्ये शैक्षणिक संपादनूक, या फोल्डरला किंवा या विभागाला 61 गुण आहेत. एक फोल्डर पायाभूत सुविधा हे फोल्डर ज्या वेळेला आपण सर्वात शेवटी सेव्ह करू तेव्हाच या ठिकाणी हे ग्रीन होणार आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर पुढचं म्हणजे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, जे की 101 गुणांचं आहे, ते ओपन होणार आहे. ते पूर्ण भरून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सेव्ह करायचं आहे. आणि तिसरं सी शैक्षणिक संपादनूक, जे की 61 गुणांचं आहे, त्यामध्ये आपल्याला जायचं आहे. आता आपण एका मुद्द्याचं पाहूया. पायाभूत सुविधा 138 गुण आहेत. पहिला मुद्दा आहे यामध्ये शीर्षक, गुण, PDF आणि पुढे आहे थोडक्यात वर्णन. तर यामध्ये वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा व इतर खोल्या, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा. यामध्ये 1.1 आहे, शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व हवेशीर वर्गखोल्या आहेत. विद्यार्थी वर्ग गुणोत्तर UDIS प्लसच्या डाटाच्या आधारे द्यायचं आहे. जर का तुमच्याकडे होय असेल तर आपण या ठिकाणी होय म्हणून लिहिणार आहात. दुसरा आहे शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी असल्यास 1 गुण. तर शाळेमध्ये पुस्तक पेढी, ग्रंथालय उपलब्ध आहे. या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला पूरक असं त्याच प्रश्नातील शब्द घेऊन आपण या ठिकाणी पुढे थोडक्यात वर्णन लिहायचं आहे. या पद्धतीनं आपण थोडक्यात वर्णन करणार आहात. तिसरा मुद्दा आहे शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे. प्राथमिक शाळेसाठी भाषा, गणित, विज्ञान पेटीचा प्रभावीपणे वापर केला जात असल्यास या ठिकाणी आपण 1 ते 5 ची शाळा आहे माझी, म्हणजेच मी त्या ठिकाणी गणित, मराठी, गणित, विज्ञान, मराठी, गणित पेट्यांचा प्रभावी वापर केला जातो. जो प्रश्न दिलेला आहे त्याच प्रश्नातले शब्द घेऊन आपण पुढे वाक्य आपण थोडक्यात वर्णन करू शकतो. प्रभावीपणे वापर केला जातो. या पद्धतीनं आपण करणार आहात. आणि या ठिकाणी आता पहिला मुद्दा आहे हवेशीर वर्गखोल्या. तर आपण वर्गखोल्यामध्ये हवेशीर, उजेड भरपूर असलेला वर्गखोल्याचा आपण फोटो काढणार आहात. दुसरा मुद्दा आहे ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी. तर यामध्ये ग्रंथालयाचा, वाचन कोपऱ्याचा किंवा पुस्तक पेढी ज्या ठिकाणी तुम्ही मांडलेली आहे किंवा पेटीमध्ये आहे त्याचा फोटो काढणार आहात. तिसरा आहे प्रयोगशाळा किंवा प्राथमिक शाळेसाठी मराठी, गणित, विज्ञान पेटींचा प्रभावीपणे वापर केला जातो का, तर त्या ठिकाणी आपण मराठी, गणित, विज्ञान
या पेट्यांतील साहित्याचा वापर करत असलेल्या विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे 3 फोटो आपण एकत्रित करून त्या फोटो PDF ची साईज 2 KB पर्यंत ठेवून आपण ती फाईल या चूज फाईलला आपण टच करणार आहात आणि ज्या ठिकाणी PDF तुम्ही घेतलेली आहे ते ओपन होईल. फोटोज अँड व्हिडिओज कॅमेरा किंवा या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी घेतलेली असेल तर या पद्धतीनं व्हॉट्सअप डॉक्युमेंटमध्ये जाईल. तुम्ही तयार केलेली PDF एखाद्याला शेअर करणे आणि पुन्हा त्यांच्याकडनं माघारी घेतली तर या ठिकाणी रिसेंटमध्ये येते, तात्काळ येते आणि ती लगेचच्या लगेच तुम्ही तिथं चूज केली तर तुम्हाला ती सोप्या पद्धतीनं लगेचच्या लगेच घेता येणार आहे. नाहीतर इतर वेळेला ती फाईल शोधावी लागेल. या पद्धतीनं थोडक्यात वर्णन काय करायचं आहे तेही सांगितलं. चूज फाईल कशा पद्धतीनं करावी तेही मी दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं एक एक करत मुद्दा आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि प्रत्येक मुद्द्याचं थोडक्यात वर्णन करून घेऊन ही माहिती भरायची आहे. ही माहितीचा शेवटचा दिवस आहे 19/12/2025. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये या प्रत्येक मुद्द्यानुसार कोणते फोटो घ्यावे लागतील हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहात. धन्यवाद.